नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं या विशेष व्हिडिओमध्ये। आज आपण एका गंभीर विषयावरती त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या नैसर्गिक आपत्तीने कित्येक शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टावरती त्या ठिकाणी पाणी फिरलंय आणि हजारो हेक्टर जमीन त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली। नद्या नाले दुधडी भरून वाहू लागले आणि अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। बीड असेल, लातूर असेल, परभणी असेल या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले। चला तर या संपूर्ण घटनेवरती आणि त्यानंतर सरकारने घेतलेल्या निर्णयावरती थोडक्यात आपण नजर टाकूयात। शेतकरी मित्रांनो, बीड असेल, लातूर असेल आणि परभणी असेल या जिल्ह्यामध्ये एकूण 4,42,447 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं त्या ठिकाणी नुकसान झालं आहे, ज्यामुळे तब्बल 6 लाखाच्या वरती जे शेतकरी आहेत ते संकटात सापडलेले आहेत। विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये स्थिती फारच गंभीर आहे। एकूण 80,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांची जी नुकसान आहे ती 40,169 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। बीड जिल्ह्यातील या नुकसानीसाठी साधारणतः 54,62,00,000 एवढी रुपयांची मदत त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे आणि या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील सांगायचं जर झालं तर हे एकूण 2 टप्प्यामध्ये नुकसान झाले। ऑगस्ट महिन्यामध्ये 326 शेतकऱ्यांच्या 155 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, ज्यासाठी 21,08,000 रुपयांची मदत त्या ठिकाणी दिली जाणार आहे। पण सप्टेंबरमध्ये पण अतिवृष्टी झाली लातूरमध्ये आणि त्या ठिकाणी 3,58,000 शेतकऱ्यांच्या 2,82,458 क्षेत्रावरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि ज्यासाठी तब्बल 384 कोटी रुपयांची मदत त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। आणि शेवटी उरला तो म्हणजे परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामधील देखील 5,29,761 शेतकऱ्यांच्या 4,02,123 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं त्या ठिकाणी नुकसान झाले आणि त्यासाठी तब्बल 548 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। आणि ही जी मदत आहे ही लवकरच त्या ठिकाणी वाटपाची प्रक्रिया आहे ही सुरू करण्यात देखील आलेली आहे। शेतकरी बंधूंनो, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणं हे सरकारसाठी खूपच आव्हानात्मक असतं, पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या मदतीमुळे आपण पुढील हंगामासाठी पुन्हा उभं राहू शकतो। नवीन बियाणं झालं, खतं झाली आणि इतर शेतीविषयक आवश्यक गोष्टी आपण त्या पैशाने त्या ठिकाणी खरेदी करू शकतो आणि आपली शेती पुन्हा नव्याने त्या ठिकाणी सुरू करू शकतो। शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मिळाल्याने ते पुन्हा नव्या उमेदीने शेतीकडे वळतील अशी आशा आहे। अनेकांना कर्जाचा भार कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओत आपण पाहिलं की एकूण 987 कोटींची मदत मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे। आता फक्त याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी आणि ही मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यावी हीच त्या ठिकाणी अपेक्षा आहे। शेतकरी मित्रांनो, माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला जर यापैकी काही मदत जर भेटली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात एका नवीन माहितीसह, एका नवीन योजनेसह। तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद।